महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 2024च्या ह्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कराड दक्षिणमध्ये कमळ फुललंय। हे कमळ फुलवणारे आहेत डॉक्टर अतुल भोसले माझ्यासोबत आहेत। नेमकी काय जादू केली इतका बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ तुम्ही काबीज केला? सातत्यानं या मतदारसंघामधल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं। मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन लोकांच्या दारापर्यंत आम्ही गेलो। लोकांच्यासाठीचे विकास कामं करायचा आम्ही प्रयत्न केला आणि एखाद्या पराभवाने खचून न जाता जनतेसाठी काम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे काम मागच्या 10 वर्षात केलं त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आणि कराड दक्षिण मतदारसंघामधल्या सामान्य नागरिकाचा विजय हा झालेला आहे। तुमच्या विरोधात एक केंद्रीय नेतृत्व होतं ज्याचं देशभर नाव आहे, ज्यांनी देशाच्या केंद्राच्या खूप उच्च पदावर काम केलंय, अशा नेतृत्वाला तुम्ही पराभूत केले। नेमके काय मुद्दे घेऊन उतरलेला होता? आम्ही मतदारसंघामधल्या तरुणांशी निगडीत जे मुद्दे होते ते मुद्दे घेतले। कराडच्या MIDCचा आम्ही मुद्दा घेतला की ती विकसित करणं गरजेचं आहे। नवीन इथं उद्योग येणं गरजेचं आहे। लोकांच्या हाताला तरुण असतील तरुणी असतील यांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे। आपल्या पाणी पुरवठा योजना आहेत तो देखील मुद्दा आम्ही घेतला होता आणि त्याबरोबर कराडमध्ये जी झोपडपट्टी आहे, मलकापूरमध्ये झोपडपट्टी आहे, त्यांना पक्की घरं देण्याच्या बाबतीमधला देखील प्रमुख आम्ही मुद्दा घेतला होता। ग्रामीण भागामधले रस्ते असतील, बाकी दळणवळणाची सोय असेल, प्रमुख जिल्हा मार्ग असतील, इथं काही ठिकाणी कामं झालेली आहेत, काही अजूनही कामं अधुरी आहेत, ती कामं कशी करता येतील असे विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो। आम्ही निगेटिव्ह प्रचार किंवा वैयक्तिक चिखलफेक आम्ही केली नाही। विरोधकांनी बरोबर याच्या उलटं केलं आणि जनतेने चांगल्या विचाराला साथ दिली। मी खूप जनतेचे आभार मानतो की जनतेने मला काम करण्याची संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला। मी संधीला साजेल असं काम, संधीचं सोनं करण्याचं काम भविष्य काळामध्ये करण्याचा प्रयत्न करेन। 10 वर्ष तुम्ही संघर्ष करताय, 2 निवडणुका तुम्ही पराभूत झाला। त्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला खूप मोठी साथ दिली, तुम्ही आमदार झालात, तुम्ही आमदार व्हावा ही त्यांची खूप इच्छा होती, अनेक भाषणांमधून त्यांनी व्यक्त केलेली होती। तुम्ही आमदार झाल्यानंतर मुंबईत भेटला त्यांनी कशा प्रकारे त्यांचा आनंद व्यक्त केला? देवेंद्र दादांचे मी आशीर्वाद घेतले आणि मला आनंद झाला, त्याच्यापेक्षा जास्त देवेंद्र दादांना आनंद झाला हे मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच कळालं। आणि खऱ्या अर्थानं नेता असावा तर देवेंद्रजींसारखा असावा। सामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतकी त्यांनी ताकद दिली आणि निवडणूक जिंकता आली नाही तरीसुद्धा मला कधी दूर केलं नाही, माझ्यावर खूप प्रेम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं मला आज आनंद झाला की आज साहेबांकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांचा विश्वास घेऊन मी जाऊ शकलो, याचा मला आनंद झाला। खूप प्रेम केले लोकांनी, 1,39,000च्या आसपास तुम्हाला मतदान केले। अशा प्रकारचं प्रेम कदाचित यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये इतकं मतदान कुणालाही केलेलं नाही। आता तुम्ही लोकांच्या प्रेमातनं कशा प्रकारे उतराई होणार? 1,39,000 लोकांचं माझ्यावर ऋण आहे की त्यांनी मला साथ दिलेली आहे, त्यांच्यासाठी तर मी काम करणारच आहे। पण त्याबरोबर जे 1,00,000 लोक माझ्याबरोबर नाहीत त्यांच्यासुद्धा मी दारात जाणार आहे, त्यांनासुद्धा मी विचारणार आहे की काय मी करायला पाहिजे, काय आपली अपेक्षा आहे। एखादा आपला विरोधक जरी असला तरीसुद्धा नियमानं त्याचं जे काम व्हायला पाहिजे ते काम करण्याच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करणार। निवडणूक आता झालेली आहे, पुढचे 5 वर्ष विकास विकास विकास, प्रगती 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 हेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार। तुमच्या पुढच्या इनिंगसाठी साम टीव्हीच्या शुभेच्छा, धन्यवाद। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज कराड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।